अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर बनत असतानाच मुस्लिमांसाठी मशिदीची जागा सुद्धा आता निश्चित झालेली आहे। अयोध्येपासून 15 किलोमीटर दूर धन्नीपूर गावामध्ये मोहम्मद बिन अब्दुल्ला मशीद बनणार आहे। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांनी। अयोध्येमध्ये एकीकडे 22 जानेवारीला होणाऱ्या प्रचंड मोठ्या भव्य सोहळ्याची उत्सुकता शिगेला असताना, राम मंदिराच्या लोकार्पणाची उत्सुकता शिगेला असताना, दुसरीकडे या अयोध्येपासून 25 किलोमीटर लांब असणाऱ्या धन्नीपूर इथं नव्या मशिदीच्या दृष्टीने तयारी सुरू होते आणि त्याची उत्सुकता सुद्धा देशभरात किंबहुना जगभरात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। माझ्या मागे तुम्ही बघताय तो याच प्रस्तावित मशिदीच्या परिसरातला हा दर्गा आहे। शारजा बाबा दर्गा शरीफ याला दर्गा म्हटलं जातं आणि इथे त्यांच्यासाठी मोठ्या मुस्लिम भाविक इकडे श्रद्धाळू येत असतात आणि याच परिसरामध्ये सुमारे 11 एकर जागेवर ही प्रस्तावित मशीद बांधण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या मशिदीचं बांधकाम हे पूर्णतः वेगळ्या इस्लामिक पारंपरिक मूल्य पाळतच मात्र अभिनव अशा संकल्पनेवरती आधारित असेल, त्याची रचना वेगळी असेल आणि उठावदार असेल आणि नेहमीच्या मशिदींपेक्षा वेगळी उठून दिसणारी ही मशीद म्हणून ओळखली जाईल असा दावा केला जातोय। या मशिदीचा पायाभरणी कार्यक्रम हा पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीच्याच काही महिन्यात होईल असं अपेक्षित आहे। त्यांच्या इकडच्या विशेष म्हणजे मक्केचे इमाम अब्दुल रहमान अल सुदैस हे इकडे पहिला नमाज पडतील असं सुद्धा सांगितलं जातंय। हाजी अरफात शेख हे या सगळ्या मशिदीच्या नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत, जे भाजपा नेते आहेत, मुंबईला असतात। त्यांनी हे सुद्धा सांगितलं की या मशिदीच्या द्वारे मोहम्मद पैगंबर यांचा संदेश दिला जाणार आहे आणि म्हणूनच या मशिदीचं नाव मोहम्मद बिन अब्दुल्ला असं ठेवलं जाईल आणि याद्वारे एक संदेशही दिला जातोय की मुसलमान हे मोहम्मद पैगंबरांचे पालक, मोहम्मद पैगंबर यांच्या संदेशावरती काम करणारे आहेत, यांचा संदेश मानणारे मुसलमान आहेत। ख्वाजा पीर यांचा संदेश मानणारे इथले मुसलमान आहेत, हिंदू मुस्लिम भाईचारा मानणारे मुसलमान आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा इथे होणार आहे। या मशिदीचा आणखी एक विशेष असणार आहे ते म्हणजे या मशिदीमध्ये जगातली सगळ्यात मोठी कुराण ठेवली जाणार आहे। या कुराणचा प्रतीचा आकार हा 21 फूट उंच आणि 36 फूट लांब रुंद अशा प्रकारची ही कुराण असेल आणि 18 फुटांवरती ती उघडली जाईल। भगव्या रंगाची ही कुराण असेल असं सुद्धा सांगितलं जातंय। एकीकडे मशीद बनत असताना त्याचप्रमाणे लोकोपयोगी उपक्रम सुद्धा इथे राबवले जाणार आहेत। कोणत्याही जाती धर्माच्या रुग्णांसाठी विनामूल्य असणारं, विनाशुल्क असणारं कॅन्सर हॉस्पिटल असेल, त्याचप्रमाणे शाकाहारी अन्नपदार्थ देणारं कॅन्टीन असेल, शाळा असेल, रुग्णालय तर आहेच, याशिवाय म्युझियम म्हणजे वस्तुसंग्रहालय, त्याचप्रमाणे ग्रंथालय अशा लोकोपयोगी सुविधा सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। हा धन्नीपूरचा भाग तसा थोडासा मागास असा भाग आहे, शहरापासून लांब आहे। या मशिदीमुळे या भागाचं परिवर्तन होण्याला सुद्धा मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या मशिदीसाठी ज्यांना आर्थिक योगदान द्यायचे ते QR कोड स्कॅन, त्यांच्यासाठी खास QR कोड बनवण्यात आलेला आहे ज्याद्वारे ते आपलं योगदान देऊ शकतात आणि या मशिदीच्या बांधकामासाठी किंवा इथे होणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलसाठी सुद्धा पैसे देऊ शकतात। या मशिदीच्या बाबतीत खास करून हे सांगण्यात येते की मशीद ताजमहाल पेक्षा सुद्धा सुंदर असणार आहे आणि केवळ भारतातल्याच नाही जगभरातल्या मुसलमानांसाठी एक वेगळं प्रतीक ठरू शकेल, इस्लामचं, मुसलमानांच्या श्रद्धेचं असं प्रतीक ठरू शकेल अशी ही मशीद असेल, भव्य मशीद असेल असं म्हटलं जात आहे। या मशिदीमुळे या निमित्तानं एकीकडे श्रीराम मंदिर बनत असताना ही मशीद बनून मुसलमानांसाठी सुद्धा त्यांच्या श्रद्धेसाठीचं एक नवनिर्माण, या वास्तूचं नवनिर्माण होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। एकूणच या मशिदीच्या निमित्तानं धन्नीपूर गावचं परिवर्तन तर होईलच, स्वरूप पालटेल आणि त्याचप्रमाणे मुसलमानांसाठी एक पूर्ण मोठी जिथे नमाज अदा केला जाईल, त्यांना त्यांच्या धर्माचा अनुसरण करता येईल अशा प्रकारची जागा उपलब्ध होणार आहे, जी उत्तर प्रदेशमधली सुद्धा सगळ्यात भव्य आणि कदाचित देशातली सगळ्यात वेगळ्या प्रकारच्या स्थापत्याची, इस्लामी पारंपरिक मूल्य राखत वेगळ्या स्थापत्य शैलीची अशी मशीद असणार आहे। कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी, धन्नीपूर, अयोध्या, उत्तर प्रदेश।